नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बऱ्याचशा उमेदवारांना विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचा डिफरन्सेस माहीत नसतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये विथ इंटरव्ह्यू कशाच्या बेसिसवर सिलेक्शन होते आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कशाच्या बेसिसवर सिलेक्शन होते या मुद्द्यावर बोलणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन-नवीन अपडेट किंवा माहितीसाठी तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. चला मित्रांनो, पहिले आपण विदाऊट इंटरव्ह्यू बद्दल बोलणार आहोत. बघा, विदाऊट इंटरव्ह्यू हा राउंड कशाच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होते. तर ते सर्वप्रथम तुमचा टेटचा स्कोर काय आहे? तुम्ही टी किंवा सी पेपर पहिला किंवा दुसरा पास आहात की नाही याच्या बेसिसवर. कारण की तुमच्या टेटच्या मार्क्सवर तुमचं मेरिट अवलंबून असतं. दुसरा विषय की तुमचा विषय कोणता आहे? पुन्हा तुमचं माध्यम कोणतं आहे? तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहे आणि समांतर आरक्षण तुम्हाला लागू आहे का? याच्या बेसिसवर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होत असते मित्रांनो. मग विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे काय? विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू न घेता तुमचं डायरेक्टली इथं सिलेक्शन होत असते. कशाच्या बेसिसवर? ह्या सगळ्या गोष्टीच्या बेसिसवर. मग ह्यामध्ये प्रोसेस काय आहे? तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये मेरिट लिस्ट लागत असते. त्या मेरिट लिस्टनुसार जर तुमचा सिलेक्शन यामध्ये झालं, तर तुम्हाला जे संस्था तुमचं सिलेक्शन ज्या संस्थेमध्ये झालेलं आहे, तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला जॉइनिंग मिळत असते आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या प्रोसेस नंतर होत असते. म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर तुमचं सिलेक्शन अवलंबून आहे. म्हणजे सगळ्या डॉक्युमेंट मी माझ्या व्हिडिओमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतात हे पण टाकलेले आहे. प्लीज जाऊन तुम्ही चेक करू शकता की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागते. तर सगळे डॉक्युमेंट ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. जर तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये डॉक्युमेंटमध्ये रिजेक्ट झाले तर तुमचा चान्स तिथे गेला. त्यानंतर यामध्ये कोणकोणत्या संस्था येत असतात, तर यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंटच्या संस्था असतात आणि मोठमोठ्या संस्था असतात. याच्यामध्ये एकही पैशाची मागणी होत नाही. बऱ्याचशा उमेदवाराचं मला विचारणं असते, की "मॅडम पैसे किती लागतात?" विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पैशाची मागणी होत नाही. मोठमोठ्या संस्था याच्यामध्ये असतात, जसं की रयत शिक्षण संस्था, बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महिला सेवा संस्था, काही एज्युकेशन सोसायटी असतात. ह्या मोठ्या-मोठ्या संस्थांमार्फत हे विदाऊट इंटरव्ह्यूचे सिलेक्शन होत असते. काही-काही अनुदानित, विनाअनुदानित किंवा काही संस्था अशा आहे, की ज्यांना जर डायरेक्टली सिलेक्शन करायचं असेल, तर त्या पण यामध्ये काय करत असते जाहिराती पाठवत असते, की डायरेक्टली आम्ही विदाऊट इंटरव्ह्यूमध्येच काय करत आहे सिलेक्शन करा. आता दुसरं जे आहे विथ इंटरव्ह्यूची लिस्ट म्हणजे पहिला विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लागून जॉइनिंग झाल्याच्या नंतर विथ इंटरव्ह्यूचा राउंड स्टार्ट होतो. आता 2025च्या एस-ओ-पी नुसार 1 पद यानुसार भरती होणार आहे. म्हणजे एकचदा तुम्हाला 3 गटासाठी काय करायचं आहे, चान्स मिळणार आहे. एक तर तुम्हाला 1 ते 5 हा गट निवडावा लागेल, 6 ते 8 गट निवडावा लागेल किंवा 9 ते 12 हे परिपूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे आणि प्रेफरन्सवर तुम्हाला कोणते प्रेफरन्स येतात आणि तुम्ही कशाप्रकारे अ, तुम्हाला काय करायचंय प्रेफरन्सेस द्यायचे आहे. याचे भरपूर डेमो सहित 50 प्रेफरन्सेस कसे द्यावे, पहिले काय सिलेक्ट करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी मी यावर परिपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही चेक करू शकता किंवा मी वरती मेन्शन करून देणार. ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे ह्या 3 पैकी एकदाच तुम्हाला काय चान्स मिळणार आहे आणि ते तुम्ही स्वतः विचार करून काय करायचं आहे, चान्स घ्यायचा आहे. एकदा चान्स घेतला, की पुढच्या टेटमध्येच तुम्हाला काय पुन्हा चान्स मिळणार. आता बघा, नवीन एस-ओ-पी नुसार काय आहे, एकास 3 असा रेशिओ आहे. म्हणजे एका पदासाठी, एका विषयासाठी 3 कॅन्डिडेट तिथे जाणार आहेत त्या विषयाचे आणि त्यामधून ज्याचे सिलेक्शन होईल ते. म्हणजे एकास 3 असा रेशिओ ठेवला. आता 2022च्या भरतीमध्ये एस-ओ-पी 30 मार्क्सची होती आणि ते टोटल तुमचं इंटरव्ह्यू, मुलाखत आणि अध्यापन कौशल्यावर डिपेंड होतं. 30 मार्क्सची एस-ओ-पी आपल्याला द्यावं लागत होती.
पवित्र पोर्टलच्या 2025च्या एस-ओ-पी नुसार तुमच्या टेटचा जो स्कोर आहे त्याचा 75% त्याच्यानंतर तुमची व्यावसायिक अर्हता जी आहे त्याला 8 गुण दिलेले आहे आणि तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे त्यांना 7 गुण दिलेले आहे. म्हणजे 90 गुण इथे तुम्हाला तुमची शैक्षणिक, व्यावसायिक किंवा टेट मार्क्सला आहे. जर तुमचा स्कोअर चांगला असेल, तुमचे व्यावसायिक किंवा शैक्षणिक अर्हता चांगली असेल, तर इथं जास्तीत जास्त चान्स तुमचा आहे. म्हणजे टोटली टेटवर किंवा मुलाखतीवर इथे डिपेंड नाही आहे. काही-काही उमेदवार मला असं म्हणते, की मला 80 मार्क्स आहे, 90 मार्क्स आहे किंवा 100 मार्क्स आहे. माझं सिलेक्शन होणार का? मला प्रेफरन्सेस येणार का? तो ओन्ली टेट मार्क्सवर किंवा तुमच्या मुलाखतीवर डिपेंड नाही आहे. आता तुम्हाला जे तुमच्या शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतामध्ये जर तुम्हाला 1+ असेल, 1 ग्रेड असेल, तर इथे तुमचा 100% चान्स आहे लागण्याचा किंवा सिलेक्ट होण्याचा. राहिली गोष्ट आता मुलाखती. आता विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेऊन तुमचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे. बरोबर आहे. मग ते कशाच्या बेसिसवर होणार? तर या मुलाखतीच्या बेसिसवर किंवा तुमच्या शैक्षणिक अर्हतेवर किंवा तुमच्या टेटचा स्कोप, तुमचा विषय कोणता आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि किंवा तुम्हाला समांतर आरक्षण लागू आहे का यानुसार होत असते. आणि यानुसारच तुम्हाला प्रेफरन्सेस जनरेट होत असतील. आता राहिली गोष्ट शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता आपल्याला चेंज करता येणार नाही. जे तुमचे शैक्षणिक अर्हता आहे तीच तशीच राहणार आहे. त्यानुसार तुम्ही आत्ताच काय करू शकता फाइंड आउट करू शकता, की 90 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहे. राहिली गोष्ट मुलाखतीला एस-ओ-पीला 10 मार्क्स आहे. मुलाखत आणि अध्यापन कौशल्याला किती मार्क्स दिलेला आहे? 10 मार्क्स. आता 10 मार्क्समध्ये तुमचे विषय कौशल्य काय आहे, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचं बोलण्याची पद्धत कोणती आहे, ह्या सगळ्या बेसिसवर तुमचा इंटरव्ह्यू कसा जाणार आहे, तुम्ही डेमो कशा देणार आहे, या सगळ्या गोष्टीवर 10 मार्क्स अवलंबलेले आहे. आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू कशाच्या बेसिसवर कोणते क्वेश्चन विचारले जाते, तुम्ही काय घालून जायला पाहिजे, यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही माझे जी पवित्र पोर्टलची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जा. सगळे लेसन्स प्लॅन मी टाकलेले आहे. विथ इंटरव्ह्यूमध्ये कोणते-कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जाते किंवा तुम्ही काय घालून गेले पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही बोलले पाहिजे, ह्या सगळ्यावर व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघा विथ इंटरव्ह्यूमध्ये 100 मार्क्सचा एस-ओ-पी राहणार आहे. त्याच्यामधून आताच तुम्ही काढून घ्या, की तुम्हाला 90 पैकी किती म्हणजे शैक्षणिक अर्हता 7 मार्क्सची आहे, व्यावसायिक अर्हता 8 मार्क्सची आहे आणि टेस्ट स्कोर याचे 75% तुम्हाला काढून ठेवायचे आहे. आणि 10 मार्क्स जे आहे ते संस्थेच्या हातात आहे. मुलाखत आणि तुमचं अध्यापन कौशल्य मीन्स डेमोवर हे 10 मार्क्स राहणार आहे. हे सगळे मिळूनच तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. तर यामध्ये कोणकोणत्या संस्था येतात मित्रांनो? यामध्ये सगळ्या अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित ह्या सगळ्या संस्था याच्यामध्ये येत असतात. मग ह्यामध्ये मोठमोठ्या संस्था पण असतात आणि चांगल्या-चांगल्या संस्था पण असतात. जसं बघा शिवाजी संस्था झाली, मुळा संस्था झाली, फलटण संस्था झाली. ह्या चांगल्या-चांगल्या ज्या संस्था आहेत ह्या याच्यामध्ये पण असतात. म्हणजे यामध्ये पण तुमचं चांगली ग्रोथ होऊ शकते आणि ह्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या कोणत्या गट तुम्हाला निवडायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून. राहिली पैशाची मागणी होते का? सगळ्या उमेदवारांचा हाच प्रश्न असतो आणि सगळे मी वारंवार सांगितलेलं आहे निगेटिव्ह माइंडसेटनीच सगळे असतात. निगेटिव्ह माइंडसेटमध्ये असतात, की विथ इंटरव्ह्यूमधलं की पैसे आले आणि बरेचदा मला हा विचारलं पण जाते, की "मॅडम तुम्ही पैसे भरले का?" किंवा पैसे भरावं लागते का किंवा मागणी होते का? काही-काही संस्थामध्ये तुम्हाला पैसे मागितल्या जाते. काही-काही संस्थामध्ये तुम्हाला पैसे मागितल्या जात नाही. 2022च्या पुन्हा-पुन्हा सांगते. 2022च्या भरतीमध्ये काही उमेदवार जे आहे ते विथआऊट एनी ₹1 पण न भरता त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आज ते वर्किंग आहे. ते टोटली आपल्यावर डिपेंड असतं.
माझा विचार केला, मला विचारलं, की "मॅडम तुम्ही पैसे दिले का? तुमचं सिलेक्शन कसं झालं?" माझी गोष्ट आणि तुमची जी गोष्ट आहे ती वेगळी आहे. माझ्या टाईमला मला कोणत्या प्रकारे विचार करायचा होता, काय निर्णय घ्यायचा होता, तो मी घेतला. काही-काही संस्था पैसे मागते, तर टोटली तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्हाला पैसे द्यायचे आहे की नाही. टोटली तुमचा कॉल आहे तो. ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. आणि निगेटिव्ह माइंडसेटनी कुठे जाऊ नका. लोकं उमेदवार पैसे घेऊन बसलेले आहे, तरीही त्यांचं सिलेक्शन होत नाही. सगळं तुमच्या टॅलेंटवर डिपेंड असतं. आणि राहिली शेवटी गोष्ट पैशाची, तर ती तुम्ही ठरवा, की तुम्हाला पैसे देऊन लागायचं आहे, की पैसे न देऊन लागायचं आहे. हा कॉल तुमचा आहे. तर मित्रांनो, हे आहे डिफरन्स विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे. कशाच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच लाईक करा, हाईप पण करत जा. लाईक केलं तर मला चांगलं वाटेल, की मी जे काही माहिती तुम्हाला पुरवते, ते तुम्हाला आवडते. त्याच्यानंतर जास्तीत जास्त शेअर पण करा, कारण की दुसऱ्यांना पण हे जे इन्फॉर्मेशन आहे ती कळावी. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नवीन-नवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा. धन्यवाद.